स्वागत होते. आमची विनंती मान्य केल्याबद्दल धन्यवाद साहेब. आमची विनंती मान्य केल्याबद्दल धन्यवाद. तथागत भगवान गौतम बुद्ध, छत्रपती शिवराय, महात्मा ज्योतिबा फुले, भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहूराजे, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे या सर्व महामानवांना वंदन करून आज आपल्या पीएल लोखंडे मार्गावरच्या आणि पीवाय थोरात मार्गावरच्या सर्व पक्षीय, सर्व संघटनांचे नेते, पदाधिकारी यांनी एकत्रित येऊन माझ्या सत्काराचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला. व्यासपीठावर इथे सगळे नेते बसलेले आहेत. विविध पार्टीचे नेते, शिवसेना पक्षाचे नेते आहेत, काँग्रेस पक्षाचे नेते आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत, आरपीआय पक्षाचे आहेत, मातोश्री उत्कर्ष संघाचे पदाधिकारी आहेत, नेते आहेत, विविध मंडळाचे अध्यक्ष म्हणा किंवा मंडळ म्हणा, महिला मंडळ विभागातली, तरुणांची मंडळं, या सगळ्यांनी मिळून माझ्या स्वागताचा हा कार्यक्रम आज या ठिकाणी आयोजित केला. पहिल्यांदा मी आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. या कार्यक्रमाचे अध्यक्ष संविधानाचे अभ्यासक आणि आपल्या विभागातले पूर्वीचे नेते सन्माननीय सुरेश सावंत, स्वागताध्यक्ष शिवसेनेचे शाखा प्रमुख सन्माननीय विशाल उगलेजी, प्रमुख अतिथी संगीता हंडोरे, प्रमुख वक्ते सन्माननीय किसन माने, माणिकराव देंडे, गुरलिंग सोनवणे, अशोक जगताप, जयश्रीताई उपशाम, एन के कांबळे, शशिकांत बनसोडे, संपत लगाडे, आनंद मस्के, मुबारकभाई, आबिद अहमद, सूत्रसंचालन करणारे सन्माननीय मिलिंद कांबळे, मानपत्राचं वाचन म्हणजे मानपत्र आता माझं भाषण संपल्यावर होणार आहे, विनोद पवार, आभार प्रदर्शन जयकर मागाडे. जी सत्कार समिती आपण बनवली त्या सत्कार समितीचे अध्यक्ष सन्माननीय शरद शेळके, सेक्रेटरी विनोद पवार, खजिनदार प्रवीण शिर्के, सदस्य सन्माननीय किसन मानेसाहेब, बापूसाहेब थोरात, जगनराव कांबळे. खरं म्हणजे त्याच्यातले मेन या समितीतले धुरंधर म्हणजे सहकारी मित्र जगन कांबळे शासकीय सेवक असल्यामुळे त्यांना व्यासपीठावर येता येत नाही, पण बिहाइंड द कर्टन ज्याला आपण लिडरशिप म्हणतो ते करणारे जगन कांबळे, मिलिंद कांबळे, अशोकराव जगताप, आनंद मस्के, जयकर मागाडे, किरण गायकवाड, उमेश आडांगळे, सुरेश भंडारे, संतोष पगारे, संतोष गायकवाड, निलेश शिरसाट, अलका सागरे, संजय झुमूर, प्रकाश तासगावकर, राकेश कांबळे, अनिकेत कांबळे, बाबू गायकवाड, दीपक पवार, कादरभाई, बिट्टू राणा, वाल्मिक कांबळे. आता व्यासपीठावर सर्व पक्षाचे नेते बसलेले आहेत, त्यामध्ये अॅडव्होकेट निलेश भोसले जे आहेत, खूप नेते सगळे सगळ्यांचं नाव होतच नाही. टाइम संपत आलेला आहे, म्हणजे 10 वाजेपर्यंतचा वेळ असतो.
पण हरकत नाही, आपण पोलीस स्टेशनला सांगून थोडंसं राजकीय सभा नसल्यामुळे थोडीशी विनंती करू आपण. तर या सगळ्या सहकार्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो. अनेक वेळा असं झालेलं आहे पूर्वीच्या काळात, ते जे आज व्यासपीठावर माझा सन्मान करायला जी समिती बसलेली आहे, या समितीमध्ये माझे विरोधक प्रचंड बसलेले आहेत. पण तो काळ आता राहिलेला नाहीये. आणि विरोधक जरी असले तरी आमची वैचारिक आमची मतभिन्नता होती, परंतु विभागातला कुठला एखादा प्रश्न आला तर आम्ही सगळ्यांचे पक्ष बाजूला ठेवून खांद्याला खांदा लावून आम्ही सगळे लोक पार्टी पॉलिटिक्स आम्ही सगळे लोक कुठल्याही विभागातल्या प्रश्नावर आम्ही एक झालेलो आहोत. आज आमच्यामध्ये बाबूराव शेजवळ नाहीये, आमच्यामध्ये तानाजी गायकवाड नाही, अनेक चांगले कार्यकर्ते या पीए लोखंडे मार्गावरचे वेगवेगळ्या कारणामुळे त्यांचं निधन झालं. एक आमचे दुसरे सहकारी बाबासाहेब बनसोडे, हे जर आजारी नसते तर 100% ते या ठिकाणी असते, परंतु गेल्या वर्षभरापासून ते आजारी असल्यामुळे मागच्या आठवड्यात मी घरी जाऊन आलो. त्यांची तब्येतीची विचारपूस केली. त्यांनाही खूप आनंद वाटला. त्यांनी मानेसाहेब बोलू नाही, पण बोलता त्यांना बोलते सुटले. काही जरी असलं तरी आमचा एक माणूस दिल्लीपर्यंत पोहोचतो, ही एक भावना त्यांच्या मनामध्ये होती. सुरुवातीच्या काळामध्ये भैयासाहेब आंबेडकर रिपब्लिकन पार्टीच्या वतीनं उभे होते. आम्ही सगळ्या पार्टीचे लोक 1977 साली एक जिरानं आम्ही त्यांचा प्रचार या निवडणुकीमध्ये केला. मी स्वतः आमच्या मालेकरवाडीच्या ज्या मतपत्रिका दिलेल्या होत्या त्यांनी मालेकरवाडी आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये आम्ही त्याचं वाटप केलं. भैयासाहेब निवडणूक हारले. 78ला निवडणूक आली पुन्हा कॉर्पोरेशनची, खासदारकीच्या निवडणुकीला ते उभे होते. भैयासाहेब बाबासाहेबांचे सुपुत्र. आम्ही थोडेसे लहान होतो. मला वाटतं त्यावेळेस 77ला BA 75, 76, 77 मी इंटर आर्ट्सला होतो. म्हणजे BAचं जे दुसरं वर्ष असतं त्या दुसऱ्या वर्षामध्ये होतो, शिकत होतो. भैयासाहेब त्या निवडणुकीमध्ये हारले आणि त्याच्यानंतर पहिली निवडणूक कॉर्पोरेशनची आली. आता थोडासा त्यांच्या निवडणुकीचा अनुभव माझ्यासारख्या कार्यकर्त्याला पण मिळाला त्यावेळेस. आणि मग कॉर्पोरेशनची निवडणूक आल्यानंतर आपल्या विभागातले बाबासाहेबांच्या चळवळीतले फार ज्येष्ठ नेते आपल्या ते राहिले नाही का. भाऊदास कॅप्टन हे आपल्या विभागातले ज्येष्ठ नेते होते. आणि जीओसी समता सैनिक दलाचे जीओसी ज्यांना म्हटलं जात होतं ते आमचे कांबळे साहेब तासगावकर बुलेट गाडीवर असे. हे दोघे या विभागातले विचारवंत 1944 साली बाबासाहेबांची ज्यावेळेस पहिली सभा आपल्या विभागात झाली, कशासाठी झाली तर पीपल्स एज्युकेशन सोसायटीचं सिद्धार्थ कॉलेज आणि आनंद भवन याचं बांधकाम चालू होतं आणि त्या बांधकामाला पैशाची कमतरता भासत होती. आणि म्हणून आमच्या ह्या विभागातले हे नेते भाऊदास कॅप्टन, पंडित गुरुजी, त्यावेळी पंडित गुरुजी लहानच असतील, आमचे कांबळे साहेब, आस्टेकर, आमचे आजोबा, आमची आजी, ते आपले महादू पिरा म्हणजे आमचे अशोक
मानेंचे वडील, लेबर कॅम्पातली काही मंडळी आणि समोरची काही मंडळी हे त्या काळामध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या सभा इथं घेत आणि बाबासाहेबांना थैली द्यायची, पैशाची थैली द्यायची इमारत निधीच्या फंडासाठी. अशा काळातली ही जुनी मंडळी घरी आले. माझ्या आजीला विचारलं, तुझ्या नातवाला मी निवडणुकीमध्ये उभा करतो. असं कोण म्हणाले? भावदास कॅप्टन आणि आमचे गुरुजी कांबळे तासगावकर आणि बाकीचे त्यांच्या सहकार्याने सांगितलं की आम्हाला तुला निवडणुकीला उभं करायचंय, तयार हो. आम्ही नौका माणूस भैयासाहेबांचं नुकतंच म्हणजे काम केलं होतं, निवडणुकीचं अनुभव कसलाच नव्हता आणि पहिली निवडणूकने 1978 साली म्युन्सिपल कॉर्पोरेशनची लढवली. त्या निवडणुकीमध्ये माझा पराभव झाला. 3ऱ्या क्रमांकावर होतो. मला वाटतं पार्वती परिहार त्यावेळेस जिंकल्या आणि आपल्या सगळ्यांच्या दुर्दैवानं आपले विभागातले चांगले नेते प्रकाश थोरात, जे पी.वाय. थोरात मार्गाला त्यांचं नाव दिलेलं आहे, त्या प्रकाश त्यांचं निधन झालं त्यावेळेस आणि त्यामुळं ते निवडणुकीमध्ये मदतीला माझ्या नव्हते, पण होते ते निवडणूक प्रक्रियेमध्ये होते ते. आणि मी 3 नंबरला गेलो आणि मग शेवटी आपण नेहमी म्हणत असतो अपयश ही यशाची पहिली पायरी असते. म्हणून मला अपयश आलं 1978ला, परंतु 85ला पुन्हा निवडणूक झाली. माणिक धेंडे साहेब काँग्रेस पक्षाचे उमेदवार आणि मी भारतीय रिपब्लिकन पक्षाचा उमेदवार. प्रकाश आंबेडकरांना राजकारणात इंटरेस्ट नव्हता. अर्जुन डांगळे, मी पण होतो, आणखी बरेचसे लोक, आम्ही त्यावेळेस पॅन्थरचा नेता होतो. पण आम्ही ठरवलं की बाबासाहेबांच्या घराण्यातलाच माणूस आता जुन्यांनी जे केलं, भंडारे साहेब, गवई साहेब, खोब्रागडे साहेब यांनी जे केलं तेच आठवलेने केलं, तेच नामदेव ढसाळनं केलं, तेच राजा ढालेनं केलं, समाजानं बघायचं पण आहे. आणि म्हणून आम्ही ठरवलं काही लोकांनी की बाबासाहेबांचा नातू प्रकाश आंबेडकर यांनाच आपण राजगृहातून रस्त्यावर आणू आणि त्यांचं नेतृत्व स्वीकारून समाजाच्या समोर आपण त्यांना उभं करू. मी 9 वर्ष राहिलो त्यांच्याबरोबर. तळ हातावर थोडासारखं जपलं त्यांना. त्यांनी अनेक मुंबईचे उमेदवार उभे केले होते, त्याच्यामध्ये मी एक होतो. सगळे हारले, मी एकटाच जिंकलो. सगळे उमेदवार हरीफचे हारले, मी एकटाच निवडणूक जिंकलो. त्याचं कारणही असं आहे की आमचे आजोबा, आमची आजी, मी लहानपणापासून बघत होतो, दानशूर व्यक्तिमत्व म्हणून पी.एल. लोखंडे मार्ग, लेबर कॅम्प आणि सगळं आमच्या आजोबांनी आजीकडे बघायचं आणि ते गुण माझ्यात सुद्धा होते किंवा इथल्या जनतेला, इथल्या पब्लिकला, इथल्या लोकांना मदत करायला पाहिजे. आणि त्यामुळं मी थोडासा लोकप्रिय झालो, कार्यकर्त्यांमध्ये फिरलो. खास करून आमच्या या सगळ्या मालेकरवाडीपासून हा महात्मा फुले नगरचा पट्टा आणि त्यावेळेस मी जिंकलो, नगरसेवक झालो. पण माणिकरावांची माझी दोस्ती कधी तुटू दिली नाही. आज सुद्धा मी काँग्रेसमध्ये, खरं आहे की मी जिंकलो, ते हरले. हरल्यानंतर सुद्धा माणूस किती मोठ्या मनाचा असतो ते माणिकरावाकडे पाहिल्यानंतर दिसून येतं की माणिकरावने मी जिंकल्यानंतर बोलून माझा सत्कार केला त्या ठिकाणी. म्हणजे आपल्याला दुश्मन म्हणता येणार नाही, परंतु जी खिलाडू वृत्ती माणसामध्ये असावी लागते ती खिलाडू वृत्ती माणिकरावांच्या मध्ये होती. मधल्या काळामध्ये किसनराव सुद्धा उभे होते असेंब्लीला, माणिकराव पण उभे होते.
त्या निवडणुकीत मी असेंब्लीमध्ये जिंकलो. तर हे सगळं तुम्हाला पीएल लोखंडे मार्गावरच्या लोकांना यासाठी सांगतो, एवढं सगळं जरी असलं तरी आमची मनं आम्ही फाटू दिली नाहीत. आमच्या मनांमधला जो एक भावना आहे, बाबासाहेबांच्या प्रती एक लगाव आहे, त्यांच्या विचाराप्रती एक लगाव आहे, तो आम्ही कधी ढळू दिला नाही. आणि त्यामध्ये मग आमच्या मुस्लिम समाजाचे जुने जाणते नेते खूप होते. उमरभाई आपके पहिले भी बहुत नेता थे. गुलशन बाग के थे, आमिर बाग के थे, गांधीनगर वो वक्त नहीं था, जनता नगर चांद वगैरे सगळे सगळे नेते होते. हे सुरुवातीच्या काळापासूनच हा पीएल लोखंडे मार्ग सर्व धर्म समभाव ही भूमिका घेऊन चाललेला होता. आणि मला ते चित्रण आज सुद्धा तेच चित्रण माझ्या डोळ्यासमोर आहे. यासाठी मी आपल्या सगळ्यांच्या मनापासून आभारी आहे. कारण ह्याच्यामध्ये उल्लेख झाला 92-93च्या दंगली झाल्या, त्याच्यानंतर बॉम्बस्फोट झाले, पण पीएल लोखंडे मार्गावर एक दगड सुद्धा आम्ही कुणाला टाकू दिला नाही. आम्ही सगळे खांद्याला खांदा लावून सगळ्यांना धीर देत होतो, त्यांना समजून सांगत होतो, हिंदूंना पण सांगत होतो, मुस्लिमांना पण सांगत होतो आणि बौद्धांना पण सांगत होतो. आणि त्यामुळे या पीएल लोखंडे मार्गावर काही होऊ दिलं नाही. महापौर झालो, 92ला पुन्हा जिंकलो. त्यावेळेस रिपब्लिकन पक्षाचं ऐक्य झालेलं होतं आणि आठवले साहेब या ऐक्यवादी गटाचे नेते होते. मग त्यांनी काँग्रेसकडून 12 नगरसेवकाच्या सीट घेतल्या. त्याच्यामध्ये आम्ही जवळजवळ 8 लोक निवडून आलो आणि शेवटी महापौर पदाची जी धुरा आहे ती माझ्या गळ्यात मिळाली. आणि 1 वर्ष मी सातत्यानं मुंबईच्या विकासासाठी लढलो. 2004ला आमच्यामध्ये 2000च्या दरम्यान काही मतभेद झाले आणि मी ठरवलं की नाही, आता सर्व धर्म समभाव मानणारा प्लॅटफॉर्म जर कुठला असेल, सर्व जाती धर्माला एकत्रित घेऊन जाणारा पक्ष कुठला असेल तर तो काँग्रेस पक्ष आहे. ही भूमिका मी 2000 साली घेतली आणि 2000ला मी काँग्रेस पक्षामध्ये आमच्या नेत्या सोनियाजी गांधी या राजीवजी गांधी यांच्या पुतळ्याच्या उद्घाटनासाठी बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या समोर कोपरेज ग्राउंडवर आलेले असताना त्यावेळेस जे काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते मुरलीबाई देवरा त्या आज आपल्यामध्ये नाहीयेत आणि गुरुदासजी कामत यांनी सांगितलं, अंडोरेजी आता तुम्ही मुख्य प्रवाहामध्ये या. आणि तेव्हापासून मी काँग्रेस पक्षामध्ये आलो. मला काय हाऊस नव्हती. आम्ही प्रांतिक चळवळीतले सगळे नेते, पण नाईलाज झाला आणि नाईलाजामुळे आम्हाला काँग्रेसमध्ये जावं लागलं. पण लगेच 2004ला आमदारकीची निवडणूक आली आणि पहिल्यांदा काँग्रेस पक्षाच्या वतीने या ठिकाणी मी निवडून आलो आणि लगेच मंत्री पण झालो. 2009मध्ये सुद्धा आपल्या सगळ्या लोकांनी मला मतदान केलं. पहिला अन्याय त्या ठिकाणी माझ्यावर झाला 2009ला. 2004 ते 2009 पर्यंत मी आमदार होतो, मंत्री होतो आणि मी केलेलं प्रचंड काम महाराष्ट्रातलं, प्रत्येक जिल्ह्यात सामाजिक न्याय होणं, प्रत्येक तालुक्यात हॉस्टेल, शाळा, विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप, तुमच्यासारखे जे तरुण मुलं होती ज्यांना कधी पायात स्लीपर नव्हती अशांना 7-7 कोटी रुपयाचं अनुदान देऊन त्यांना कारखानदार बनवलं, फॉरेन स्कॉलरशिप दिली, रमाई घरकुल योजनेमध्ये 1 लाख कुटुंबांना घरकुली दिलं, एक ना अनेक योजना. 19,000 एकर जमीन त्या काळामध्ये मी वाटप केली, 19 पायलट केले, किती डॉक्टर झाले, किती इंजिनियर झाले, किती मुलं टेक्निकल आणि सगळ्या मेडिकलमध्ये पुढे गेली, त्याची गिनती जर केली तर सापडणार नाही एवढी प्रचंड मी काम केलं. आणि त्या कामाच्या जोरावर 2009मध्ये आठवले साहेबांचा पक्ष, बाळासाहेबांचा पक्ष, मायावतीचा पक्ष हे सगळे आपल्या दलित समाजाचे पक्ष विरोधात त्यांनी काम केलं. पण तरीसुद्धा आपल्या लोकांनी माझ्यावर विश्वास ठेवून काँग्रेस पक्षाला मत दिलं आणि त्यामुळं आमची काँग्रेस पुन्हा सत्तेवर आली. 2009मध्ये. जे 2004 ते 2009 5 वर्ष मी मंत्री होतो आणि मंत्रिमंडळातले जे मंत्री होते त्या सगळ्यांना त्यांनी जसंच्या तसंच ठेवलं, मात्र मला एकट्यानं वगळलं. 2009 ते 2014 सगळ्या मंत्र्यांमध्ये सगळ्यात जास्त काम मी केलं. पण त्या
त्याच्यामध्ये मला त्यांनी डावललं. 2014 मध्ये ठीक आहे, आमदार म्हणून काम केलं, विकासाचा सगळा निधी आपल्या संपूर्ण चेंबूर परिसराला देण्याचा प्रयत्न केला. 2014 मध्ये मोदी लाट आली. आपल्याला माहित आहे, मोनोरेल हे माझं कॉन्सेप्ट आहे. ईस्टर्न फ्रीवेला सगळी मदत, तिथली 5,000 घरं शिफ्ट करण्यामध्ये मी सपोर्ट केला. हा चेंबूर सांताक्रूज लिंक रोड, इथं न्यू टिळकनगर होतं, 13 इमारती जात होत्या, एक माणूस तिथनं हलायला तयार नव्हता. मी दोन्ही बाजूला 2 नवे टावर उभं करून दिले आणि त्याच्यामुळे तो रस्ता होऊ शकला. हे जे काम दिसतं ना, मायक्रो टनेलिंग, हे मॅन्युअली चालू आहे. 2005ला ज्यावेळेस प्रचंड पूर आला जुलै महिन्यामध्ये, म्हणजे पाऊस प्रचंड पडला त्या काळामध्ये, आणि पाऊस पडल्यामुळं आपल्या पीएल लोखंडे मार्गात कमरे एवढी पाणी होतं. सुभाषनगरचा एक माळा बिल्डिंगचा पूर्ण पाण्यात बुडाला होता. नेहरूनगर असेल, टिळकनगर असेल, हे सगळं पाण्यानं भरलेलं होतं. आणि मी त्यावेळी पालकमंत्री होतो 2004 ते 9. आणि मग मी ठरवलं की आता किती जरी पाऊस पडला चेंबूरमध्ये, म्हणजे मुंबईतच पडणार, त्याच्यात चेंबूर पण आलं, पण चेंबूरमध्ये पाण्याचा थेंब साचू द्यायचा नाही, पाण्याचा निचरा झाला पाहिजे, अशी काहीतरी सिस्टीम झाली पाहिजे. आणि मी महापौर असताना फ्रान्समधलं जे मार्शलिन सिटी आहे, पॅरिस नंबर 1ला आहे त्यांची राजधानी, आणि नंबर 2ला मार्शलिन सिटी आहे, ज्या ते समुद्र किनाऱ्यावर आहे. आणि ज्यावेळेस देशाचा स्वातंत्र्य लढा चालू होता, सावरकरांना ज्या जहाजातनं पकडून घेऊन चालले होते ब्रिटिश लोक, त्या बोटीतनं त्यांनी उडी मारली आणि त्या मार्शलिनच्या किनाऱ्यावर ते आले. मी त्या ठिकाणी व्हिजिट केली. तर त्यावेळेस ही सिस्टीम जी होती ती मी तिकडनं आणलेली होती. आणि मग आमचे पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग साहेब म्हणाले की मुंबई पाण्यात बुडाली, त्यांनी 400 कोटी रुपये महानगरपालिकेला दिले. त्याच्यातले 200 कोटी रुपये मी फक्त चेंबूरसाठी मंजूर करून घेतले, 200 कोटी रुपये. आणि त्याच्यामध्ये 100 कोटी रुपये हे मायक्रो टनेलिंगचं काम. चेंबूरमध्ये 7 किलोमीटर अंतरावर जमिनीखाली रस्ता, ट्रॅफिक आहे, रस्त्याच्या खाली सगळे बोगदे आहेत चेंबूरला, तुम्हाला अजूनही माहीत नाही. इथंही बोगदा केला असता, परंतु 12 फुटाची लाईन आपल्या हे इथनं बाजूनं जाते आणि ती आमीरबागमधनं क्रॉस होते. ज्यावेळेस ती मशीन ड्रिल करत असताना लक्षात आलं की ही मोठी पाण्याची लाईन डॅमेज होईल, म्हणून ते मायक्रो टनेलिंग आम्ही कॅन्सल केलं. आणि मग आपण नेहमी पूर्वीच्या काळामध्ये बघत होतो खळ्या टाकून, आता इथं खळ्या टाकलेल्या आहेत. इथं आपल्या पीएल लोखंडे मार्गावर फक्त अर्ध्या फुटाची लाईन आणि पावणा फुटाची लाईन आहे. पीएल लोखंडे मार्गावरचं सगळं जे सांडपाणी आहे ते ह्या मेन होलमधनं जातं. मी ठरवलं की पीएल लोखंडे मार्गाला उद्या भविष्य काळामध्ये, आता एक आंबेडकर सोसायटी झाली, रमाबाई कॉलनीचे, अनेकांनी सांगितलं मुकुंदनगर, अमुक तमुक, जेवढी माणसं आपल्या इकडे राहतात तेवढीच माणसं बाहेरचे सुद्धा येणार. त्यामुळं माणसं मोठ्या प्रमाणावर वाढल्यामुळं इथं ड्रेनेजची लाईन मंजूर झाल्याशिवाय आपल्याला या ठिकाणी इमारती उभ्या करता येणार नाही. आणि म्हणून 4-5 वर्ष सातत्यानं भांडण करून ही मेन लाईन जे टाकायचं काम चालू आहे. मागच्या वर्षी तिकडून आलं, आता थोडं करत या 4-6 महिन्यात एकदा हे काम झालं की उद्या जर आपली सोसायटी सगळ्यांनी मिळून केली तर त्याचं या ठिकाणी प्रत्येक इमारतीचं सांडपाणी या मेन होलमधनं जाईल. एक ना अशा प्रकारची कामं केली. आणि मी 2014 पर्यंत प्रचंड काम करत असताना खरं म्हणजे चेंबूरमध्ये मी हारलोच नसतो, कधीच हारलो नसतो, एवढं काम केलं मी. पण काही लोकांनी माझ्याच विरुद्ध आपलीच माणसं उभं करण्याचा प्रयत्न केला. आणि त्याच्यात आणखी मोदींनी काय केलं, वर्षभर 2014च्या अगोदर वर्षभर, आता रोज तुम्ही ऐकता ना टीव्हीला, ये है मोदी की गॅरंटी, बघता की नाही, अशा बऱ्याच गॅरंट्या त्याने दिल्या त्या काळामध्ये. 2014 पहिली गॅरंटी काय दिली, तुमच्या खिशामध्ये 15 लाख रुपये टाकतो, सांगितलं होतं ना त्याने. 15 पैसे मिळाले का तुम्हाला? महागाई कमी करतो म्हणून सांगितलं होतं. झाली महागाई कमी? काँग्रेसच्या काळामध्ये 400 रुपये सिलेंडरला मिळत होते, 400 रुपयामध्ये सिलेंडर, गॅस सिलेंडर. आता 1000 रुपयाच्या वर गॅस सिलेंडरला मोजावं लागतं.
महागाई एवढी प्रचंड वाढली, अन्नधान्याचे भाव वाढले, सगळं वाढलं आणि परत सांगितलं की प्रत्येक वर्षी आम्ही 2 कोटी मुलांना नोकऱ्या देऊ. नोकऱ्याच्या राहिल्या बाजूला नोटबंदी केली आणि त्या नोटबंदीमध्ये सगळे कारखाने उद्ध्वस्त झाले. जे कामगार काम करणारे होते ते देशोधडीला लागले. 2 कोटी नोकऱ्या द्यायचं तर बाजूलाच राहिलं. प्रचंड अन्याय अत्याचार. ही सगळी आश्वासनं, एकही आश्वासन पूर्ण झालेलं नाही. आज तिकडे बघा तुम्ही, दिल्लीच्या बॉर्डरवर शेतकऱ्यांना गोळ्या घालायचं काम चालू आहे. मागच्या 2 वर्षापूर्वी 700 शेतकऱ्यांना गोळ्या घालून मारलं, शहीद केलं. कामगारांच्या विरुद्ध काळे कायदे तयार केले. मागासवर्गीयाच्या स्कॉलरशिप असतील, बाकीचे मुद्दे असतील, त्या मुद्द्यांना बगल देण्याचं काम चालू आहे. मायनॉरिटीवर प्रचंड प्रमाणामध्ये अविश्वास दाखवून त्यांना नेस्तनाबूत करण्याचा डाव या लोकांनी खेळलेला आहे. आणि सगळ्यात वाईट, बाबासाहेबांनी दिलेली जी घटना आहे ती बदलण्याचं कट कारस्थान या सरकारनं सुरू केलेलं आहे. हे कट कारस्थान आपल्याला हाणून पाडायचं आहे. हे कट कारस्थान हाणून पाडण्यासाठी माझ्यासारखा कार्यकर्ता संसदेमध्ये आवाज उठवला, डेफिनेट उठवला आणि यांच्या काळ्या गोष्टी आहेत त्या सगळ्या बाहेर काढण्याचा प्रयत्न करणार. मित्रांनो, बोलण्यासारखं खूप आहे, खूप म्हणजे खूप आहे. 2-2, 3-3 तास इथं उभा राहून बोलू शकतो. माझी आपली सगळ्यांना कळकळीची विनंती आहे, बाबासाहेबांनी लिहिलेली घटना ही 75 वर्ष झाली. आपण समुद्रातनं ज्यावेळेस प्रवास करतो जहाजातनं आणि समुद्रातनं जात असताना एखादं शहर आलं तर तिथं मोठा दीपस्तंभ उभा केलेला असतो, त्याच्यातनं लाईट मारली जाते आणि बोटीतल्या लोकांना कळतं, लहान बोट असेल कुठं तर त्यांना कळतं की लाईट म्हणजे दीपस्तंभ आहे, हे शहराचं ठिकाण आहे, या ठिकाणी आपण थांबायला पाहिजे. तसं बाबासाहेबांनी लिहिलेली घटना ही 75 वर्ष दीपस्तंभासारखी आपल्याला दीपस्तंभासारखी आहे की ते मार्गदर्शन करते, मार्ग दाखवते आणि येणाऱ्या शेकडो वर्षामध्ये ही राज्यघटना लोकशाही टिकवणार आहे, हा देश टिकवणार आहे. आणि म्हणून ह्या लोकांना वाटतं की बाबासाहेबांनी लिहिलेली घटना आपल्याला बदली करायला पाहिजे. बाबासाहेबांनी घटनेमध्ये आपल्याला तरतुदी दिल्या होत्या. काही काळ बाबासाहेब आंबेडकर काँग्रेसच्या विरोधात होते, विचारांच्या विरुद्ध होते. बाबासाहेबांनी 1927ला चौदार तळ्याचा सत्याग्रह केला. का केला? आम्हाला पाणी मिळालं पाहिजे, माणसासारखी माणसं असून आम्हाला पाणी मिळत नाही, देवाचं दर्शन घेऊ दिलं जात नाही, म्हणून बाबासाहेबांच्या नेतृत्वाखाली गायकवाड साहेबांनी तिथं काळाराम मंदिरात सत्याग्रह 30 साली केला. 27 आणि 3 वर्षाचा फरक होता. 5 वर्षांना पुन्हा येवल्याच्या ठिकाणी त्यांनी घोषणा केली की धर्मांतर करणार म्हणून. पण तरीसुद्धा बाबासाहेब आंबेडकर 1956 पर्यंत थांबले. या मधल्या काळामध्ये प्रचंड उलाढाली झाल्या. जगातला एक मोठा घटनातज्ञ होता, आपल्या देशातल्या लोकांनी सांगितलं की आता देश स्वतंत्र होऊ घातलेला आहे आणि मग देशाची राज्यघटना बनवायला पाहिजे. राज्यघटना बनवायसाठी जगातली जी अमेरिकेची, इंग्लंडची, फ्रान्सची राज्यघटना ज्यांनी लिहिली त्यांचे आणखी जे घटनातज्ञ असतील अशांना आपल्या देशामध्ये बोलवा आणि त्यांच्याकडून आपल्या देशाची घटना लिहून घ्या, असं त्या काळातल्या आपल्या ज्येष्ठ नेत्यांना सांगितलं. ज्या वेळेस एक घटनातज्ञ त्यांच्याकडे विचारणा केली त्यावेळेस त्यांनी काय सांगावं? अरे या जगामध्ये, या देशामध्ये इतका मोठा विद्वान आहे, इतका मोठा विद्वान आहे जो जगाची राज्यघटना लिहू शकेल असा तुमच्या देशात माणूस आहे आणि तुम्ही आमच्याकडे विचारणा करता. आणि तो माणूस म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि महात्मा गांधींनी स्वतः बाबासाहेबांना निरोप दिला आणि सांगितलं, बाबासाहेब तुम्ही या देशाची राज्यघटना लिहा. बाबासाहेबांनी आयुष्यभर आंदोलन केलं.
आयुष्यभर आंदोलन करत असताना काही आंदोलन यशस्वी झाली, काही आंदोलनच राहिली. बाबासाहेबांना संधी मिळाली की मी एवढं वर्ष आंदोलन करून सुद्धा जर माझ्या समाजाचे, माझ्या गरीब माणसाचे प्रश्न सुटत नसतील आणि ती संधी राज्यघटनेच्या रूपानं मला त्या कायद्याच्या पुस्तकामध्ये माझ्या लोकांच्यावरचे अन्याय दूर करण्यासाठी मला अॅट्रॉसिटी ऍक्ट बनवावा लागेल, तो बनवला बाबासाहेबांनी. आपल्या गरिबांना अधिकार नव्हते, नोकरीचे अधिकार नव्हते, सगळ्या प्रकारचे अधिकार नव्हते, ते घटनेमध्ये बाबासाहेबांनी लिहिलं. अनेक गोष्टी लिहिल्या आणि त्यांच्या मेहरबानीनं, त्यांच्या महत्कार्यामुळं आज आम्ही हे चांगले दिवस बघतोय. आणि हे सगळे चांगले दिवस बघत असताना आरएसएस, विश्व हिंदू परिषद, बीजेपी अशी तत्सम त्यांच्या संघटना आहेत, या संघटनेच्या माध्यमातून या देशामध्ये अराजकता फैलवण्याचं काम सुरू केलेलं आहे. आणि म्हणून आपल्याला ही लोकशाही वाचवायची आहे. मी सगळ्यात राहुलजी गांधीने मला तिकीट दिली म्हणून त्यांचं भलामन मी करत नाही. पण एक गोष्ट लक्षात घ्या, राहुलजी गांधींची पदयात्रा ज्यावेळेस कन्याकुमारीपासून निघाली काश्मीरपर्यंत 4000 किलोमीटरची पदयात्रा, प्रत्येक पदयात्रेमधल्या माणसांना ते जवळ घेत होते. गरीब, स्त्रिया, मुलं, आबाळवृद्ध या सगळ्यांना सगळे लोक त्यांची गाऱ्हाणे मांडत होते. त्यावेळेस राहुलजींच्या जेवढ्या सभा झाल्या कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत, त्याच्यामध्ये सगळ्यात मोठं घोषवाक्य काय होतं? भारत जोडो, भारत जोडो. आणि भारत जोडो मधलं सगळ्यात महत्वाचं काय? संविधान बचाव. हे राहुलजी गांधीचं स्लोगन होतं, संविधान बचाव, देश बचाव, डेमोक्रेसी बचाव, हे त्यांचं स्लोगन होतं. आता मी मणिपूरला त्या दिवशी भारत जोडो न्याय यात्रेचा दुसरा टप्पा मणिपूरपासून सुरू झाला, की जे मणिपूर 6 महिन्यापासून जळतंय, मोदींना अजूनही त्या ठिकाणी जायला फुरसत नाहीये. तिथल्या महिलांवर अन्याय अत्याचार होतात, तिथल्या मुलांच्यावर होतात, तिथल्या पुरुषांच्यावर होतात, अजूनही त्या ठिकाणी गेले नाही. ती भारत जोडो यात्रा, न्याय यात्रा आता 10 तारखेला सगळ्या बंगाल, मणिपूर पासून निघालेली पदयात्रा बिहार, युपी करत करत हरियाणा, दिल्ली आणि ह्या सगळ्या बेल्टमधलं गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान इथून निघून ती गुजरातला येते आणि गुजरातवरून 10 तारखेला ती नंदुरबारला येईल आणि नंदुरबारपासून मग धुळे, मालेगाव, नाशिक, इगतपुरी, भिवंडी आणि भिवंडीतनं ठाणे. 16 तारखेला ती ठाण्याला येईल. सकाळी 10 वाजता ठाण्यातनं सुरू होईल. आणि या एवढ्या मोठ्या भारत जोडो न्याय यात्रेचा समारोप कुठं होतोय? ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला राज्यघटना दिली, जिथं बाबासाहेबांचं महानिर्वाण झालं, त्या चैत्यभूमीवर या पदयात्रेचा समारोप होतोय. आणि आपल्या सगळ्यांच्यासाठी ही गौरवाची बाब आहे की राहुलजी गांधींनी पूर्ण देशभर फिरून शेवटी त्या पदयात्रेची समाप्ती चैत्यभूमीवर करायचं ठरवलेलं आहे. याचाच अर्थ असा आहे की बाबासाहेबांनी लिहिलेली राज्यघटना, बाबासाहेबांनी दिलेली या देशाला लोकशाही टिकवण्याचं काम राहुलजी गांधींना हाती घेतलेलं आहे. आणि म्हणून त्यांच्याही पदयात्रेमध्ये आपण सहभागी झालो पाहिजे. आणि दुसऱ्या बाजूला 17 तारखेला ती पदयात्रा संध्याकाळी संपेल आणि दुसऱ्या दिवशी शिवाजी पार्क या ठिकाणी 4 वाजता जाहीर सभेचा कार्यक्रम आहे. त्या सभेला सुद्धा आपल्याला उपस्थित राहायचं आहे. पण हे करत असताना आणखी एक कळकळीची विनंती आहे की या ठिकाणी आता कोणीतरी मगाशी म्हटलं की हे सगळं आपल्याला थांबवून आपल्याला लोकशाही आणावी लागेल. ही लोकशाही आणताना आपल्यातलीच मंडळी काही ना काही निमित्तानं निवडणुकीमध्ये उतरत असतील, काही करत असतील. पण देशाची डेमोक्रेसी, लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी आपल्या सगळ्यांना एकत्रित येऊन काम करायला पाहिजे. एकत्रित येऊन या निवडणुकांना सामोरं जावं लागेल. कुणीतरी म्हटलं की मतांची व्हॅल्यू राजाला 1 आणि रंकाला 1, म्हणजे सगळ्यांना समान असं मतदान करण्याचा हक्क आहे. या मतदानावर पुढचं भवितव्य ठरणार आहे. पुन्हा एकदा हिंदुत्ववाद म्हणजे चातुर्वर्णीय की मग बाबासाहेबांनी लिहिलेली राज्यघटना
या दोनच गोष्टी समोर आपल्या राहणार आहेत आणि म्हणून आपल्याला ठरवायला लागेल की निश्चित आपल्याला काय करावं लागेल, आपल्याला कशा पद्धतीनं काम करावं लागेल. भला आपला पक्ष कुठला कुठला असू दे, आपले नेते कुठले असू दे, परंतु बाबासाहेबांची राज्यघटना वाचवण्यासाठी आपण सगळ्यांनी मिळून काम केलं पाहिजे. जात, धर्म, प्रांत, भाषा या सगळ्या बाजूला ठेवून या देशाची लोकशाही, बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान वाचवण्यासाठी आपल्या सगळ्यांना मिळून काम करावं लागेल. मी पुन्हा एकदा आमच्या सगळ्या सहकार्यांना, ज्यांची नावं घेतली, ज्यांची नावं राहून गेलेली आहेत, समोर बसलेले आपले प्रमुख लोक आहेत, या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो की ही सत्कार सभा याच्या बैठका आपल्या होत असताना मला सांगण्यात आलं की 3 तारखेला हा कार्यक्रम आपण करतोय. पण हा 3 तारखेचा कार्यक्रम करत असताना मी व्यस्त असल्यामुळे मला काही येता आलं नाही, परंतु आमचे सगळे नेते पीएल लोखंडे मार्गाचे एकत्रित बसले. मी त्यांना सांगितलं कुठे कमी पडत असेल तर मला सांगा. परंतु आमच्या सगळ्या नेत्यांनी जी बैठक घेतली त्या एका बैठकीमध्ये काहीतरी 70,000 रुपये जमा झाले आणि मग बाकीच्या सगळ्या नेत्यांनी मग सगळे पैसे एकत्रित केले आणि हे आजचं एवढं सुंदर व्यासपीठ आणि एवढं सगळं पब्लिक कार्यकर्ता आज सगळ्या विभागातला एक झालेला आहे. तुमच्या एकीच्या पुढे माझ्या एकट्याचं काय चालणार आहे. आणि म्हणून तुम्ही सगळे एकत्रित आलेले आहेत. तुमच्या खांद्याला खांदा लावून चंद्रकांत हंडोरे तुमच्या प्रत्येक सुखदुःखामध्ये तुमच्या पाठीशी उभा राहणार. तुम्हाला जे जे या विभागामध्ये चांगलं वाटेल, चांगलं जे जे काही करता येईल ते चांगलं करा. त्यासाठी केंद्रापासून ते राज्यापर्यंत आणि म्युनिसिपल कॉर्पोरेशनपर्यंत जे काही सहकार्य करता येईल ते करू. आता खासदार झाल्यामुळे आता फंडाचा काय प्रश्न आहे. विभागातली अनेक कामं पण आहेत, त्यासाठी निधी उपलब्ध करून देता येईल. आता हा निधी कसा आहे की महाराष्ट्रभर वापरायचा आहे. अनेक प्रकल्प आहेत महाराष्ट्रामध्ये, पण ज्या पीएल लोखंडे मार्गानं मला बनवलं, बॉर्न अँड ब्रॉटअप माझा हा पीएल लोखंडे मार्ग, गल्लीपासून ते पिक्चर कुठला गेला, गल्लीत कोणतं, दिल्लीत कोणतं, तर तो भाग नाहीये. परंतु आपण सगळे झोपडपट्टीमध्ये राहणारे लोक आहोत. मी काँग्रेस पक्षाचे नेते आमचे मल्लिकार्जुन खरगे साहेब, राहुलजी गांधी, आमच्या नेत्या सोनिया गांधी, आमचे रमेश चेन्नीथालाजी, नाना पटोलेजी, या सगळ्यांना मी मनापासून धन्यवाद देतो की त्यांनी खासदार म्हणून मला दिल्लीला पाठवलं. आणि त्याचबरोबर तुम्ही जर सुरुवातीच्या काळापासून माझ्या मागे नसता तर मी आज पीएल लोखंडे मार्गावर तुमच्या हातात कार्यकर्ता होणार. यामध्ये तुमच्या सगळ्यांचं योगदान आहे, तुमचा आशीर्वाद आहे, तुमचं सहकार्य आहे आणि त्याचबरोबर आमच्या सगळ्या नेत्यांचंही सहकार्य आहे आणि काँग्रेस पक्षाच्याही नेत्यांचं सहकार्य आहे. आणि त्याला साथ देणारी महाविकास आघाडी जी शरद पवार साहेबांची मी त्यांना भेटायला गेलो, त्यांनी नाना हंडोरे तुमचं अभिनंदन, आगे बढो. उद्धव ठाकरे साहेबांना त्यांचा धुळ्यात कार्यक्रम होता, शिर्डीला कार्यक्रम होता. त्या संजय राऊतला मी फोन केला, म्हटलं उद्धवजींशी मला बोलायचं आहे. ते स्टेजवर बसलेले, त्यांनी 1 मिनिटाच्या आतमध्ये फोन दिला. उद्धवजीने सांगितलं हंडोरे आमच्याकडे 15 आमदारांचं बळ आहे. शरद पवार साहेबांनी सांगितलं आमच्याकडे 12 किती 16 आणि 15 31 आमदार ते आणि आमचे आमदार 45. माझ्या विधान परिषदेमध्ये 7-8 फुटले होते. नंबर 1ला असताना सुद्धा माझा पराभव झाला. पण ह्यावेळेस गॅरंटी होती, निवडणूक झाली जरी असली तरी 43 मतांचा कोटा होता, 45 आमच्याकडं आणि हे जवळजवळ 31, म्हणजे जवळजवळ 80, 65, 75, 80 मतं प्लस झाली असती. त्यामुळे इथं हारायचा प्रश्न नव्हता. परंतु बाकीच्यांच्या पण लक्षात आलं की ह्या दलित समाजातला नेता आहे, त्याला एकदा पाडलं, आता दुसऱ्यांदा पाडलं तर दलित जनता जोडे घेऊनच उभी राहील अख्ख्या महाराष्ट्रातली. हे त्यांच्या सगळ्यांच्या लक्षात आल्यामुळं बॅकफुटवर गेले सगळे आणि ठरवलं की नाही बिनविरोध निवडणूक करायची आणि ती बिनविरोध निवडणूक झाली. आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि एकत्रितपणे आपण सगळे असू द्या, कुणाचे पक्ष कुठेही असू द्या, कार्यकर्ते कुठेही असू द्या, परंतु
विभागाच्या डेव्हलपमेंटसाठी, विभागाच्या शांततेसाठी, विभागाच्या सद्भावनेसाठी आणि खास करून या पीए लोखंडे मार्गावर या रिडेव्हलपमेंटमध्ये आमचे गरीब लोक, आमचे चांगले लोक इमारतीमध्ये कसे राहायला जातील, 16 माळ्याच्या माणिकराव झेंडेंनी सांगितल्याप्रमाणे त्यासाठी आपण सगळे मिळून प्रयत्न करूया. पुन्हा एकदा सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि या ठिकाणी माझा सत्कार केला. सत्कार बाकी व्हायचा एक 10 मिनिटं कार्यकर्त्यांनी खूप मेहनत घेतलेली आहे. एक 10 मिनिटं आपण जरा थांबावं. पुन्हा एकदा सगळ्यांना जय भीम.